भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति गुरुं प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्मयेति वेदस्य माणिस्तः श्रुतं मे मा प्रहासी अनेनाधीतेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। भगवान शंकराचार्यांच्या चरणी वंदन करून आपण या भजगोविंदम ग्रंथाची सुरुवात करू। भजगोविंदमचे रचनाकार आद्य शंकराचार्य आहे। शंकराचार्यांना विद्वान लोक किंवा आचार्य लोक भाष्यकार म्हणतात। असं म्हणतात मोठ्या लोकांचं नाव घेऊ नये। शंकराचार्य म्हणण्यापेक्षा काय भाष्यकार। जसं महर्षी वेदव्यासांचं नाव आहे सूत्रकार। आपण आपल्या गुरुदेवांना परत परत स्वामी चिन्मयानंद असं नाही म्हणत। गुरुदेव परोक्ष प्रिया ही देवा असं म्हटलेलं आहे। परोक्षता पाहिजे थोडीशी, म्हणून भाष्यकार। तर भाष्यकारांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत। त्यांच्या जीवनाबद्दल सगळ्यांना माहीतच आहे। एक प्रसिद्ध श्लोक आहे त्यांच्या जीवनाबद्दल सांगणारा, अष्टवर्षे चतुर्वेदी। अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशे मुनिरभ्यगात। म्हणजे असं की 8 वर्षाच्या असताना 4 वेदांचा त्यांनी अभ्यास केला। अष्टवर्षे चतुर्वेदी। चतुर्वेदी फक्त अण्णाव नव्हतं बरं का, खऱ्या अर्थाने ते चतुर्वेदी झाले। आणि द्वादशे सर्व शास्त्रविद। 12 वर्षाचे असताना त्यांनी सगळे शास्त्र, सगळे तत्वज्ञान, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग याचा अभ्यास केला।
आणि 16 वर्षाचे जेव्हा झाले तोपर्यंत त्यांनी भाष्य लिहिले, म्हणूनच त्यांचं नाव झालं भाष्यकार. उपनिषदांवर भाष्य, ब्रह्मसूत्रावर भाष्य. आणि 32 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य पूर्ण केलं. म्हणजे 32 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी समाधी घेतली. द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. आता तुम्ही समजू शकता 32 वर्षात सगळं त्यांनी काम संपवलं. आणि ते आपण आयुष्यभर सुद्धा वाचलं तरी त्यांचं साहित्य आपण वाचू नाही शकत. किती स्तोत्र आहे, किती रचना आहे, स्फुट काव्य आहे, भक्ती परक स्तोत्र आहे, सुदीर्घ भाष्य लिहिलंय त्यांनी छांदोग्योपनिषदावर, बृहदारण्यकावर. उपदेश शास्त्री नावाचा ग्रंथ लिहिला 1000 श्लोकाचा. तर असे हे शंकराचार्य यांची खासियत, वैशिष्ट्य म्हणजे सामान्य माणसासाठी त्यांनी लिहिले आहे काही ग्रंथ, तत्वबोध वगैरे. आणि जे गंभीर साधक आहे, विद्वान साधक आहेत, त्यांच्यासाठी भाष्य लिहिले. त्यांची रेंज खूप आहे. एकक श्लोकी सुद्धा त्यांनी लिहिलंय. एका श्लोकामध्ये सगळं वेदांत. त्यानंतर अष्टकम, षटकम, पंचकम, मनीषा पंचकम, धन्याष्टकम, दशश्लोकी, अशा अनेक रचना त्यांनी केल्या आहे. आणखी पहा, ज्यावेळेस त्यांचा अवतार झाला त्यावेळेस भारताची स्थिती काही बरोबर नव्हती आध्यात्मिक दृष्टीने. समाज सगळा दुभंगलेला होता वेगवेगळ्या मतांमध्ये, संप्रदाय, पंथ. हिंदू धर्माचं पतन होत होतं. तर अशा वेळेस ते अवतरित झाले. आणखीन वैदिक धर्माची ध्वजा त्यांनी फडकावली, लोकांबरोबर शास्त्रार्थ केला आणि अद्वैत तत्वज्ञान कसं सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी सिद्ध करून सांगितलं. तर्काने, युक्तीने. आणि म्हणूनच त्यांना लोकांनी जगद्गुरु ही पदवी दिली. सगळ्या तत्वज्ञानी लोकांनी मिळून त्यांना दिलेली. म्हणजे न्याय दर्शन जर तुम्हाला शिकायचं असेल तर शंकराचार्यांकडे जा, वैशेषिक दर्शन शिकायचं असेल तर शंकराचार्यांकडे जा. म्हणजे फक्त अद्वैत तत्वज्ञानच नव्हे तर द्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत जेवढे आहे दर्शन ज्याला म्हणतो, फिलॉसॉफी, त्याचे ते ज्ञाते होते. म्हणून जगद्गुरु. स्वतःहूनच त्यांनी एक पाटी नाही लावली जगद्गुरु. ते गुरुजी नेहमी विनोद सांगतात ना, एकाने जगद्गुरु आपल्या नावासोबत म्हणे तुझा तर कोणी शिष्य दिसत नाही, जगद्गुरु म्हणजे हजारो शिष्य असायला पाहिजे. म्हणे नाही, माझा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे जगत, म्हणून मी जगद्गुरु. तर खऱ्या अर्थाने जगद्गुरु म्हणजे शंकराचार्य. यांनी आता हे भजगोविंदम नावाचं स्तोत्र लिहिलं. या स्तोत्रामध्ये जो स्तोत्र म्हणा किंवा ग्रंथ म्हणा 31 श्लोक आहे. आणखीन याची भाषा तुम्हाला दिसेल कुठे कुठे कठोर आहे, कुठे कुठे मूढ मते, इथूनच गुरुदेव म्हणायचे ओ फूल. तर मूढ मते कुठे कुठे आलेला अरे भ्रांत. तर अशी कठोर भाषा का आहे? त्यामुळे तुम्ही सगळे झोपलेला आहात. जोपर्यंत कठोर भाषा, थोडी कडक भाषेमध्ये उपदेश करणार नाही, जसं रामदास स्वामींची भाषा पाहतो, रोकठोक एकदम अशी कठोर आहे. जर समाज झोपलेला असेल तर सौम्य भाषेने काम चालणार नाही. गुरुजी एक उदाहरण देतात, म्हणे जर घराला आग लागली असेल
आणि घरामध्ये लोक झोपले असतील तर तुम्ही काय अगदी सौम्य भाषेत तुम्ही सांगा, आग पसरत आहे, आता तुमच्या घराच्या जवळ आली आहे, आता तुम्ही उठा, नाही तर तुम्हाला जाय. असं नाही, कसंही त्याच्या तोंडावर पाणी टाकून कसं ओढून आपण त्याला बाहेर काढतो. वागणूक थोडी कठोरच पाहिजे. परिस्थिती कशी आहे, अवस्था कशी आहे त्याप्रमाणे. तर म्हणून इथे मूढ मते संबोधन त्या साधकाला किंवा आपल्या समाजाला मूढ मते. मूढ शब्द मूह धातूपासून बनलेला आहे. आणि मूह धातूचा अर्थ असतो मोह वैचित्ते. जी वस्तू जशी आहे तसं न समजून काही वेगळं समजणे किंवा विपरीत समजणे, त्याला म्हणतात मोह. आणि त्या मोहापासूनच बनलेला मूढ म्हणजे ज्याचा विवेक जागृत नाहीये. जी वस्तू जशी आहे तशी तो जाणत नाही. संस्कृतमध्ये याला एक शब्द सांगतात प्रमा. प्रमा शब्द ऐकला असेल. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. साखर आहे ती गोड आहे, गोड समजणं काय प्रमा आहे. अग्नी उष्ण आहे, उष्णला उष्ण समजणे प्रमा आहे. आणि जर याच्या विरुद्ध किंवा काही मी वेगळंच समजत आहे तर ती प्रमा नाही, ती भ्रमा. स्त्रीलिंगी शब्द भ्रमाचा काय म्हणजे भ्रमा. दोरीला दोरी समजणं काय प्रमा आहे. आणि दोरीला सांगा, सगळ्यांना माहित आहे दोरी, त्याच्याशिवाय वेदांताचं प्रवचन पूर्ण होत नाही. तर भ्रमा आहे. सर्प अस्ति ती भ्रमा किंतु रज्जू अस्ति अयम रज्जू. तर मोहाचा नाश म्हणजे काय, अविवेकाचा नाश. चुकीचं जी समज आहे, ज्ञान आहे, त्याचा नाश. आणि प्रमाणाच्या द्वारे प्रमा उत्पन्न होते. प्रमायाः करणं प्रमाणम. प्रमाण म्हणजे काय, मीन्स ऑफ नॉलेज, ज्ञानाचं साधन. तर हे सगळे शास्त्र काय प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे पुरावा नाही बरं का, नॉट प्रूफ. संस्कृतमध्ये प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन, हे समजलं पाहिजे. जसं डोळे आहे प्रमाण आहे. रूप रंग जे काही मला पाहायचं असेल त्यासाठी साधन काय आहे, डोळे. रूप रंगाच्या संदर्भात स्पर्श करून मला हे नाही समजणार की याचा रंग काळा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे. त्यासाठी एकमेव साधन म्हणजे डोळेच आहे. ताटामध्ये सगळे पदार्थ आहे आणि त्याची चव मला जर समजायची असेल तर डोळ्यांनी चव मी सांगू नाही शकत. डोळ्यांनी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता किंवा अंदाज लावू शकतात की हा पदार्थ गोड असेल, तिखट असेल. पण खरोखर ज्ञान केव्हा होईल, जेव्हा जिभेवर तो पदार्थ आपण ठेवू. जीभ काय झाली, प्रमाण. तर हे सगळे शास्त्र प्रमाण आहे, आपल्या भ्रमाचं निरसन करणारे आहे. तर मोहाची निवृत्ती जर करायची असेल तर या प्रमाणांचा अभ्यास केला पाहिजे. वेदाः प्रमाणम, उपनिषद प्रमाणम, भगवद्गीता प्रमाणम. प्रमायाः करणम, प्रमायाः साधनम. तर इथे शंकराचार्य म्हणतात की तुम्हाला जर स्वतःविषयी जाणून घ्यायचं असेल, प्रमा उत्पन्न करायची की मी कोण आहे, खरा कोण मी आहे, तर म्हणे त्यासाठी हे ग्रंथ सगळे मी लिहिले आहे. तर मूढ मते, आपण आजच्या स्थितीमध्ये मूढ आहोत. जरी PhD वगैरे आपण प्राप्त केलेली आहे, पदवी डिग्री, पण अध्यात्माच्या दृष्टीने KG मध्ये आहे. कारण सत्याचं ज्ञान नाही आहे. अविद्यायामंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना दंद्रम्यमाणा पर्यंती मूढा
अंधे नैव नीयमाना यथा अंधा. मुंडक उपनिषदाची ही श्रुती आहे. जागतिक दृष्टीने आपण खूप ज्ञानी आहोत, विद्वान आहोत, पण सगळेजण अज्ञानी आहे एज फार एज सेल्फ इज कन्सर्न. सत्याच्या दृष्टीने आपण अज्ञानी आहोत. म्हणून ते तेवढा अविद्यायाम अंतरे वर्तमान, सगळे अविद्येमध्ये वावरत आहे. आणि एक अंध माणूस दुसऱ्याला काय मार्ग दाखवत आहे. अंधे नैव नियमाना यथा. अंध म्हणजे काय? ज्याच्याकडे दृष्टी नाहीये, पाहण्याची दृष्टी नाही. अंध म्हणजे ज्याच्याकडे प्रमाण नाहीये, साधन नाहीये, सत्य पाहण्याचं साधन नाहीये. तर जे ज्ञानी लोक आहे, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, त्यांनी सत्याचं दर्शन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या मागे जर आपण गेलो तर निश्चितच मोक्षापर्यंत जातो. अदरवाईज ब्लाइंड लिडिंग ब्लाइंड म्हणतात, अंधे नैव नियमा. तर इथे शंकराचार्यांनी खूप सुंदर या 31 श्लोकांमध्ये आपल्याला आपलंच ज्ञान करून दिलेलं आहे. तर मूढमध्ये जेव्हा म्हणत आहे तर वाईट नका वाटून घेऊ. आणि आम्हाला आम्ही एवढे शिकलेलो आहोत, आम्हाला मूढ. तर मूढमते भज गोविंदम, गोविंदाचं भजन कर, असं इथे ते आदेश देतात. अच्छा, तर या स्तोत्राचं एक नाव आहे मोह मुद्गर. मोह मुद्गर, मोहावर आघात करणार आहे. मुद्गर म्हणजे हातोडी काय म्हणतात मराठीत, हातोडा म्हणू शकतो. तर मोहावर आघात, घाव करणार. एक एक श्लोक म्हणजे असंच आहे. तर मोह मुद्गर याचं नाव आहे. त्यानंतर एक नाव आहे याचं चरपट पंजरिका. चरपट पंजरिका म्हणे हे काय ना, तर पहा पंजरिका म्हणजे एवढी पंजरी असते की नाही, खातो, आवडते ना पंजरी रामनवमी जन्माष्टमीला. तर हे या श्लोकांमध्ये खूप छान स्वाद आहे, चव आहे पंजरीप्रमाणे. चरपट, चरपट म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात चटपट, काय म्हणतात त्याला, चटपटी, म्हणजे चव आहे त्या सोप्या भाषेत. हे श्लोक असे आहे की वाचण्यामध्येच आनंद येतो. नुसतं त्याचं जर तुम्ही म्हटले ते श्लोक अर्थ न वाचता तरी तुम्हाला आवडेल. म्हणून त्या MS सुब्बालक्ष्मीची फार प्रसिद्ध आहे, भज गोविंदम भज गोविंदम, आहे ना, ऐकलं. गोविंदम भज मूढमते. आणि एक एक श्लोक त्यांनी एक एक रागामध्ये म्हटला, वेगवेगळ्या रागात. खूपच सुंदर आहे. तर याच्यामध्ये गेयता आहे, यू कॅन सिंग. अच्छा, आता असं म्हणतात की पहिले 12 श्लोक आद्य शंकराचार्यांनी लिहिले, मग 14 श्लोक पुढचे त्यांचे 14 शिष्य होते त्यांनी लिहिले असं म्हणतात. आणि मग परत शेवटचे 5 श्लोक शंकराचार्यांनी लिहिले, आशीर्वाद स्वरूप. पण तुम्हाला असं कधीच जाणवणार नाही की हे शंकराचार्यांनी लिहिलेले श्लोक आणि हे शिष्यांचे श्लोक. त्यांच्यामध्ये एवढी ट्युनिंग आहे, एक रूप झालेले आहे गुरु आणि शिष्य की काही फरक कळत नाही. म्हणून जर तुम्ही असं समजलं की शंकराचार्यांनीच लिहिले तरी चालेल, कारण शेवटी शिष्य जे काही सांगतो ते काय गुरुकडून ऐकलेलं तेच म्हणतो, तेच सांगतो. तर असं कुठे कुठे आहे की 14 श्लोक त्यांच्या शिष्यांनी सांगितलं. आणि गुरुदेवांनी एक एक शिष्याचं नाव सुद्धा सांगितलंय, कोणता श्लोक कोणत्या शिष्याने म्हटलाय. तर अशी या स्तोत्राची रचना आहे, भज गोविंद. आता शंकराचार्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की या ज्या रचना त्यांनी केल्या एका ठिकाणी बसून केलेल्या नाहीये.
काही घटना अशा घडल्या, त्यामुळे एकदम उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून ते काव्य निघालं किंवा ती रचना निघाली. काही दृश्य पाहिलं आणि एकदम त्यांना स्फुरित झालं. जर तुम्हाला माहीत असेल, मनीषा पंचकम 5 श्लोक जे त्यांनी लिहिले आहे, त्या चांडाळाला पाहिलं आणखीन त्यांच्या मुखातून एकदम निघालं. तर असे प्रत्येक रचनेमध्ये जवळजवळ अशीच काही गोष्ट आहे. त्यांचं जर जीवन वाचायचं असेल तर एक शंकर दिग्विजयम स्वामी विद्यारण्य स्वामींनी संपूर्ण चरित्र त्यांचं लिहिलं आहे. आपल्या चिन्मय मिशनमध्ये सुद्धा एक पुस्तक आहे शंकराद मिशनरी. त्याच्यामध्ये संपूर्ण जीवन आहे, कोणकोणत्या रचना केव्हा त्यांनी केल्या, कशामुळे केल्या, हे सगळं वर्णन आहे. आता भजगोविंदमची रचना कुठे झाली, केव्हा झाली, तर म्हणे वाराणसीमध्ये, काशीमध्ये त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि ते काशी विश्वनाथ मंदिर आहे शंकराचं, दर्शन घेण्यासाठी ते आले आहे. आणि तिथे ते काय पाहतात, एक वयस्कर एक व्यक्ती ती काय करत आहे, संस्कृताचे नियम जे आहे ते घोकत आहे. डुक्रुंग करणे, धातू पाठ त्याला म्हणतात. संस्कृत धातू आहे, प्रत्येक धातूचा एक एक अर्थ आहे. पठ म्हणजे वाचणे, असं गम गच्छती जाणे. तसं क्रू करणे, क्रू धातू आहे आणि पूर्ण शब्द डुक्रुंगचा डू निघून जातो, य निघून जातं, शेवटी राहती क्रू. आणि क्रू पासून शब्द बनतो करोती, करोमी वगैरे वगैरे. तर तो माणूस पाठ करत होता, डुक्रुंग करणे. असं गुरुजी सांगतात की लहान पोरं कसे घोकतात, CAT कॅट, कॅट मॅने बल्ला, नाही बिल्ली, BAT बॅट, आता हिंदीमध्ये असं म्हणतात ना, A फॉर एपल, B फॉर बॉल, सारखं ते. त्याचप्रमाणे डुक्रुंग करणे. आणि त्याचं वय किती होतं, 90+, 90 नॉट आउट, 80, 90 असं वयस्कर होतं. तर शंकराचार्य जेव्हा पाहिलं की अरे ही व्यक्ती संस्कृताचे नियम, धातू वगैरे पाठ करत आहे, तर त्यांच्या मुखातून एकदम श्लोक निघाला, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राप्ते सन्निहिते काले नहीं रक्षति डुक्रुंग करणे. नहीं रक्षति डुक्रुंग करणे, याचे डुक्रुंग करणे, संस्कृत तू जे वाचत आहे याच्याद्वारे तुझं रक्षण होणार नाही. मृत्यूपासून संस्कृत व्याकरण तुला वाचू शकत नाही. मूढमते ही मूर्खता आहे असं म्हणतात. हे काही विवेकाचं काम नाहीये, ज्ञानाचं कार्य तू करत नाहीये. आता म्हणे वेळ कशाची आहे, गोविंदाचं भजन कर, असं म्हणून त्यांनी या ग्रंथाची सुरुवात केली. जरा आपण म्हणू पहिला श्लोक, त्याचा अर्थ अजून पाहू विस्तृत. माझ्यानंतर म्हणा, तुमच्याकडे पुस्तक असेल, शब्द सोपे आहे. भज गोविंद भज गोविंद गोविंदम भज मूढमते, संप्राप्ते सन्निहिते काले नहीं रक्षति
संप्राप्ते सन्निहिते काले, जेव्हा मृत्यू जवळ आलेली आहे तेव्हा नाही नाही रक्षती टुकरून करणे. हे जे संस्कृतचे नियम आहे किंवा संस्कृत भाषा आहे किंवा व्याकरण आहे, हे काही कामाचं नाही. तर म्हणे आता मग काय करू मी? ठीक आहे, संस्कृत आता नाही वाचणार, मग काय करू? तर म्हणे भज गोविंदम, गोविंदम भज, गोविंदाचं भजन कर. इथे भज आहे बरं का, भजी नाही आहे. आता भजी खाण्याचा वेळ गेलेला आहे. भज गोविंद. आणि एक वेळा नाही, 3 वेळा भगवंत म्हणत आहे भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज. 3 वेळा म्हटलंय याचा अर्थ काय? आता फक्त हेच कर, याशिवाय यू शुड नॉट हॅव एनी अदर गोल इन युअर लाईफ. सिंगल पॉइंटेड गोविंदम गोविंदम गोविंदम. अनन्य चेता सततम. असं होतं, अनन्य होऊन जातो. गोविंदाचं भजन कर. 3 वेळा म्हटलंय म्हणजे असं संस्कृत म्हणतात त्रिवार सत्यम. हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. कोर्टामध्ये काय म्हणतात, मी सत्य बोलीन, सत्याशिवाय काही नाही बोलीन आणि पूर्ण सत्य बोलीन. 3 वेळा शपथ घेतात. एक वकील गेला एका डेंटिस्टकडे दात काढण्यात. त्या वकिलाने सांगितलं, तू शपथ घे आधी, फक्त दातच काढीन. तो डॉक्टर म्हणाला, येस, आय विल एक्सट्रॅक्ट टूथ ओनली अँड होल टूथ. ट्रूथ आहे की नाही, टूथ. दातच काढीन, जीभ नाही काढणार. 3 वेळा. ते घटस्फोटावर सुद्धा तलाक तलाक तलाक. आता तो कायदा तसा मोडलेला आहे, आता तो बदलला आहे, पण 3 वेळा जर झालं तर इथे काय म्हणतात, आपल्या इथे शांती सुद्धा काय म्हणतात, शांती शांती शांती. काही मुलाला काही काम आपण सांगतो, त्याला 2-3 वेळा सांगतो, तुला जायचंय बरं का, तुला करावंच लागेल. म्हणजे देर इज नो चॉईस असं. तर त्यासाठी इथे पक्क करण्यासाठी म्हणतात भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज. म्हणे हे मी का करू? म्हणे याच्याद्वारेच तू मरणापासून मुक्त होईल, नुसतं ही भाषा वाचून होणार नाही. आता हा श्लोक वाचून कोणी म्हणेल म्हणजे शंकराचार्यांना आवडत नाही संस्कृताचा अभ्यास करत आहे. तर असं नाही, म्हणजे असं वाटतं की संस्कृत भाषेची निंदा आहे इथे. अरे हे व्याकरण वगैरे काही वाचवणार नाही, हे सगळं सोड. तर असं नाहीये. जरा इथं समजा, शंकराचार्यांना हा श्लोक जर लिहायचा आहे तर त्यांना संस्कृत व्याकरण आलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते लिहू शकत नाही. तर इथे काय संबोध्य कोण आहे, कोणासाठी ते म्हणत आहे. आता वय झालेलं आहे. अच्छा, वय जेव्हा वाढलेलं असतं त्यावेळेस आपली स्मरणशक्ती ती कमी झालेली असते. आता वेळ निघून गेली आहे. तरुणपणी लहानपणी जर तू केलं असतं तर चांगलंच आहे. मी सुद्धा लहानपणी सगळं केलं, शंकराचार्य म्हणतात. आता जेव्हा अगदी अंतकाल जवळ आलेला आहे तेव्हा जर काही उपयोगास काही पडेल तर ते म्हणजे भगवंताचं नाव. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. गीतेमध्ये काय सांगितलं 8व्या अध्यायामध्ये, यम यम वापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद भाव भाविता. म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही काय तुमच्या मनामध्ये वृत्ती आहे, काय विचार आहे, त्याप्रमाणे पुढची तुमची गती होईल. शेवटच्या वृत्तीचं फार महत्व आहे. आता इथे 8 वाजता प्रवचन पूर्ण होईल आणि तुम्ही कुठे जाल
हे याच्यावर अवलंबून आहे की शेवटची वृत्ती काय आहे. म्हणजे आता 1 तास प्रवचन ऐकले, आधी जरा चहा प्यायला पाहिजे, टपरीमध्ये जाऊन तुमचा अवतार होईल, जरा 1 कप चहा द्या. सकाळी सकाळी थंडीची वेळ आहे. तर वृत्ती शेवटची, किंवा एकदम मनामध्ये आलं, अरे मी इकडे आलोय, माझा मित्र इकडे राहतो, जरा मित्राला भेटून येतो, तर तुम्ही तिथे जा. तर अंतकाल शेवटची वृत्ती काय, रात्री झोपताना कोणची वृत्ती आहे त्याप्रमाणे सकाळी पहिली वृत्ती येते असं म्हणतात. तर इथे शंकराचार्य म्हणतात, जर तुला पुढचा जन्म चांगला करायचा असेल, तुला सद्गती मिळवायची असेल, तर काय कर, गोविंदम भज. व्याकरणाने काही गती तुझी एकदम भगवंताकडे होईल किंवा ब्रह्मलोक देवलोक मिळेल असं काही नाही होणार. तर नाही रक्षती डुकरून कर. अच्छा, आता कोणी म्हणेल की पहा, जे लोक भक्ती करत आहे, ज्यांनी ज्ञान मिळवलं, ते सुद्धा शेवटी मेलेच ना, मरणापासून तर कोणी वाचलं नाही. तर तुम्ही असं कसं म्हणत आहे की व्याकरण जर वाचलं तर व्याकरण वाचवणार नाही? अरे तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी सगळेच मेले, तर मरणापासून तर कोणी सुटलं नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये पूर्ण समासच लिहिला आहे, मृत्यू निरूपण. मृत्यू न म्हणे चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे गजपती हयपती, मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे ताळज्ञानी, पूर्ण एवढं समास आहे. तर मरणापासून आत्मज्ञान कसं काय वाचवेल? तर इथे शंकराचार्य म्हणतात, शरीराचं तर मरण निश्चितच होईल. तो कोणी ब्रह्मज्ञानी असो, स्वतः राम आणि कृष्ण जेव्हा अवतार घेतात ते सुद्धा त्या शरीराचं काय विलीन करतात. राम गयो रावण गयो, सपने जू संसार. पण असं आहे की तुम्ही जर भगवंताचं भजन केलं तर काय होईल, मग पुढचा जन्म तुमचा होणार नाही, हे निश्चित आहे. कालच मी संध्याकाळी सांगत होतो. आणि मरणाची जी भीती आहे ती भीती निघून जाईल. एक फार मोठे संत झाले स्वामी अखंडानंद महाराज, वृंदावनमध्ये. त्यांनी भगवान कृष्णाचं साक्षात दर्शन केलेलं आहे. ते आता नाहीये शरीरावर, त्यांची समाधी झाली आहे. तर त्यांना कोणी एका ज्योतिषीने सांगितलं की तुमचं 20 वर्षामध्ये काय तुमची मृत्यू आहे, तुमचं आयुष्य तेवढंच आहे. आता ते म्हणाले की मी खूप घाबरलो, लोकांकडे जाऊ लागलो, काही उपाय सांगा, या मरणापासून मी कसं काय स्वतःला वाचवू शकतो, इतक्या लवकर मला पाहायचं. तर एका संताकडे ते गेले, संतांकडे. तर ते संत म्हणाले, आता प्रारब्धाप्रमाणे जे तुझं वय आहे ते आहे, पण मी तुम्हाला असं ज्ञान देईन की त्या मरणाची भीती निघून जाईल. मरणापासून तो वाचवू नाही शकत, पण मरणाची जी भीती आहे ती मी काढू शकतो. आणि मी मरीन ही पशुबुद्धी आहे. भागवतामध्ये परीक्षित महाराजांना शुकदेवजी म्हणतात, अहम मरिष्यामी इति पशुबुद्धी त्यज. जो स्वतःला शरीरच मानतो त्याच्यामध्येच मरणाची भीती आहे ना. तर सांगण्याचा अर्थ काय, एक ज्ञान असं आहे ज्याच्याद्वारे आपण जिवंत असतानाच मुक्त होऊ शकतो. शरीरापासून मुक्त नाही होणार, शरीर तर राहिले, पण शरीर मरेल, मग माझा आता कुठे जन्म होईल ही जी एक भीती आहे, ती भीती नाही. तर म्हणून इथे शंकराचार्य म्हणतात की तू गोविंदाचं भजन कर. आता इथे पहा 3 वेळा भज भज म्हटलेलं आहे. तर याच्यावर खूप मोठी मोठी व्याख्या आहे, खूप विस्तृत भाष्य लोकांनी केलेलं आहे, फारच सुंदर आहे. म्हणे भज धातूचा अर्थ असतो भज सेवायाम. भजन करणे म्हणजे काय, सेवा करणे. भजन म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एकच अर्थ आहे, समोर पेटी असायला पाहिजे, शेजारी तबला असायला पाहिजे,
आणि गाणं म्हटलं पाहिजे. त्यालाच म्हणतात आपण भजन. म्हणे भजनाचा हा तर फार लिमिटेड अर्थ आहे. भज सेवायाम. म्हणे तू गोविंदाचं काय कर, गोविंदाची सेवा कर. आणि सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे स्वार्थ एकीकडे ठेवून जे तुला चांगलं वाटत असेल ते मी करीन. सेवेमध्ये काय असतं, सेवकाची काही इच्छा नाही, काही आग्रह नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, याला म्हणतात सेवा. अनेक वेळा मी ते उदाहरण दिलेलं आहे ना. एका ठिकाणी इंटरव्ह्यू होत होता सेवकाचा. त्याला विचारलं तुझं नाव काय, तर म्हणे जे नाव तुम्ही म्हणाल ते माझं नाव. म्हणे 2 अधिक 2 किती होतात, म्हणे तुम्ही जेवढं म्हणाल तेवढे, 10, 5, 20. म्हणजे माझा काही आग्रह नाही. काय म्हणतात, तुम्ही जी दिशा म्हणाल ती काय, पूर्व दिशा. आय हॅव नो माय ओन डिझायर, संकल्प. सेवक असायला असा असायला पाहिजे. स्वतःचा आग्रह नाही, स्वतःची इच्छा नाही. जसं त्या आर्मीमध्ये असतं की नाही, मिलिटरीमध्ये, यस सर, लेफ्ट टर्न तर लेफ्ट, उजवीकडे तर उजवीकडे. हे नाही, व्हाय शुड आय टर्न लेफ्ट, नो क्वेश्चन. त्याला म्हणतात पूर्ण समर्पण. तर जे आपण कर्म करत आहोत, आज आपण जे कर्म करत आहोत त्या कर्मामध्ये आपण स्वतःला आधी ठेवतो की मला काय मिळेल. पण सेवेमध्ये काय, मी किती देऊ शकतो. कळतंय का? म्हणजे सेव्याला आनंद देणे. की हे काम केल्याने स्वामींना आवडेल का, गुरूंना आवडेल का, नाही आवडणार. मला आवडत आहे पण त्यांना नाही आवडत आहे. याला म्हणतात सेवा. सेवा म्हणजे आपली इच्छा त्याच्यावर थोपवणे असं नाही. नाही आता मला आवडतं, तुम्ही घ्या. व्हॉट एव्हर यू से आय विल फॉलो. तर सेवा करा, गोविंदाची सेवा. आता पहा, जसं गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं, यथेच्छसी तथा कुरु. स्वातंत्र्य दिलं अर्जुनाला, तुला जसं करायचं आहे कर. पण अर्जुन काय म्हणतो, करिष्ये वचनं तव. झालं की नाही? माझी इच्छा काय मी सांगितली तुम्हाला पहिल्या अध्यायात, पण आता मला समजलंय की खरं काय करायला पाहिजे. तर जेव्हा आपली चूक समजते ते विड्रॉ करता आलं पाहिजे. गुरुदेव म्हणतात की हॅपीनेस डिपेंड्स ऑन व्हॉट यू कॅन गिव्ह, नॉट व्हॉट यू कॅन टेक. आनंद कशावर अवलंबून आहे, किती आपण देतो. तर गोविंदाची सेवा कर म्हणजे जे देवाला आवडतं. अच्छा, देवाला आता काय आवडतं आम्हाला काय माहित. तर म्हणे गीता वाचा, भागवत वाचा. त्याच्यामध्ये भगवंतानी आपली आवड, त्यांना काय आवडत आहे काय नाही आवडत आहे सगळं दिलेलं आहे. मोही कपट छल छिद्र न भावा. रामायणात मला कपट आवडत नाही, मला निश्चलता निस्वार्थता आवडते, मला अभिमान आवडत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये भगवंत म्हणतात अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वा. भगवंताला दीनता आवडते, विनम्रता आवडते. आणि समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो अभिमानी किंवा अहंकारी माणूस लोकांचा आवडता होत नाही, प्रिय होत नाही. आणि स्वतःला खूप शिष्ट समजतात, त्याला अप्रिय होतो. तर देवाला सुद्धा अहंकार जास्त आवडत नाही. तर जे देवाला आवडतं ते करणे म्हणजे सेवा, किंवा जे गुरुला आवडतं ते करणे. कारण गुरु शेवटी कोण आहे, परमेश्वरच आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परम. तर शास्त्रांच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून भगवंतच जणू काही प्रकट होत आहे. तर यांची सेवा करणेच गोविंदाची सेवा करणे. तर भज गोविंदम तर एक अर्थ झाला. याला गीतेच्या भाषेमध्ये म्हणतात कर्मयोग करणे.
आहे की नाही? कर्मयोगामध्ये आपण सेवाच करतो, समाजाची सेवा, धर्माची सेवा, राष्ट्राची सेवा. म्हणजे जिथे मोठं काही ध्येय आहे, उद्देश आहे, ते समोर ठेवून आपण जेव्हा करतो ती झाली सेवा किंवा कर्म. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि तत् कुरुष्व मदर्पणम. किंवा 18व्या अध्यायात देव म्हणतो स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. म्हणजे तुम्ही मला फुलं वाहता, फुलांच्या ऐवजी कर्म वाहा, कर्मरूपी पुष्प. नाही, इकडे फुलं तर वाहत आहात पण कर्म स्वतःसाठी करत आहात. तर मग म्हणजे तुम्ही मला मूड बनवता, फूल बनवता. इंग्लिशचा फूल. कर्माने सेवा करा. एक भजचा अर्थ आहे. दुसरा अर्थ भजचा असतो, भज म्हणजे प्रीती, भगवंताची प्रेम करणे. तर जेव्हा इथे शंकराचार्य म्हणतात गोविंदम भज किंवा भज गोविंदम, तर म्हणे आता जरा तू भगवंताशी प्रेम कर. व्याकरण वगैरे झालं, पुष्कळ झालं. भगवंताशी प्रेम कर. प्रेम तुझं जे विखरलेलं आहे इकडे तिकडे जगामध्ये, ते एकवट म्हणजे एकीकडे, म्हणजे एका ठिकाणी तू त्याला. तर शरीराने कर्मयोग कर आणि मनाने भक्तियोग कर. आहे की नाही? आता भगवंताशी प्रेम करणं हे काही सोपं नाहीये. रघुपती भगत करत कठीण आहे. भक्ती करणं कठीण आहे. का कठीण आहे? देवाशी प्रेम करणं इतकं सोपं नाहीये. का? काय उत्तर होईल? उद्या सांगेन. अनेक कारण आहेत, पण एक कारण आहे की देव दिसत नाही. नोटांवर आपलं प्रेम आहे, पैशावर. का? कारण प्रत्यक्ष दिसत आहे. याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, याच्याने आपण खूप मजा 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 करू शकतो. पण देव काही दिसत नाही. ते अखंडाजी म्हणतात भज कलदारम. कलदार म्हणतात, कलदार हिंदीमध्ये. भज कलदारम लोक असंच पैशाची काय सेवा करतात, पैशाची प्रेम करतात. कारण पैशामध्ये आनंद आपल्याला दिसतो, पण देव तर काही दिसत नाही. म्हणून जेवढा अनमिला साजन आहे, एक असा प्रियकर आहे जो दिसत नाही. आता त्याच्याशी प्रेम करणं किती कठीण आहे. अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे तो आहे की नाही याच्यावरच म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. जसं अंधारामध्ये जात आहे. तर म्हणून प्रेम करणं, जे लोक प्रेम करतात त्यांच्या मनामध्ये किती बळ आहे, शक्ती आहे. म्हणजे नुसतं शास्त्रांनी सांगितलंय देव आहे म्हणून त्यांनी सगळं काही सोडलं आणखी निघाले. सोपं नाही आहे. प्रत्यक्ष विषयी किंवा प्रत्यक्ष व्यक्ती आहे तिच्याशी प्रेम करणं तर सोपं आहे. जगामध्ये हेच आहे, नियमाच आहे. तर अप्रत्यक्ष आहे, परोक्ष आहे. म्हणजे तुम्ही नुसतं श्रद्धा ठेवा आणि प्रेम करा. पण याचं फळ काय होतं माहितीये? तो तुम्हाला दिसू लागतो, तो अनुभवास येतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. तर असो, जर आपली निष्ठा किंवा भक्ती किंवा श्रद्धा जर देवावर असेल तर मग प्रेम करणं सोपं आहे. नाही तर कठीण आहे. अच्छा, आपल्याला जास्त काय प्रत्यक्षावर विश्वास आहे, परोक्षावर नाही. स्वर्ग नरक आहे का? म्हणजे काही नाही, सगळ्या गोष्टी आहे. काही स्वर्ग नाही, नरक नाही. आजपर्यंत कोणी आलाय का स्वर्गामधून आणि त्यांनी सांगितलंय का स्वर्ग किती छान आहे, चला चला माझ्याबरोबर? कोणी जर स्वर्ग मेलेला परत आला तर लोक पळतील, अरे बापरे हा कोण आला. स्वर्ग नोबडी स्वर्ग रिटर्न. म्हणून स्वर्ग नरक आहे की नाही शास्त्र जरी सांगत आहे तरी आपल्याला भरोसा नाही, कारण डोळ्यांनी आपण पाहिलेलं नाही.
पण आता हेही आहे की जे डोळ्याने दिसतं तेच खरं असतं हेही बरोबर नाही. डोळ्याने अनेक वस्तू दिसतात पण त्या काय नसतात. आता तारा आपल्याला दिसतो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, पण ते लिटिल आहे का, छोटे आहे का, किती मोठे मोठे आहे, पण दिसतच. गमतीने मी नेहमी म्हणत असतो, ज्यांनी प्रवचन ऐकले असतील त्यांना माहित असेल, मंचावरून दिसतं की सगळेजण ऐकत आहात आणि सगळ्यांना समजत आहे, दिसत आहे, पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तर हा जो नियम आपण लावून ठेवलेला आहे की जो जे दिसेल तेच मी मानेन, चुकीचं आहे. तर असो, भक्ती करणे म्हणजे काय, एक अशी वस्तू किंवा व्यक्तीवर प्रेम करणं जे शास्त्रांनी यांच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे आणि संतांचा अनुभव आहे. जर संतांवर विश्वास असेल तर मग प्रेम होईल. तर भक्ती कर, भक्ती. अच्छा, तर्काने सुद्धा देव आहे हे सिद्ध होतं, नुसतं शास्त्र सांगत आहे यामुळे नाही. मी मागे सांगितलंय आमच्या प्रवचनामध्ये, देव आहे की नाही याच्यावर वाद होत असतो. म्हणजे या वादाच्या द्वारे सिद्ध होतं की देव आहे. कारण जी वस्तू कोणाला कधीच अनुभवास आलेली नाही त्याच्यावर कधी वाद होऊ शकतो का, विचार करायचा. वाद इटसेल्फ इज प्रूव्हिंग दॅट ही इज देयर. माझ्या डोक्यावर शिंग आहे याच्यावर वाद होऊ शकतो का, नाही. इकडचे लोक म्हणतात आहे, इकडचे लोक म्हणतात नाही आहे. मधले लोक म्हणतात की बहुतेक पुढे होऊ शकतं, म्हणजे आत्ता तर नाहीये. पण तर याला वेदांतामध्ये काय म्हणतात, नितांत असत वस्तू आहे, त्रिकाळामध्ये नाहीये. तर त्याच्यावर वाद काय होईल, पक्ष विपक्ष. पण जर देवाबद्दल समाजामध्ये ही चर्चा सुरू आहे की नाही आहे, नाहीये, आणि कठोपनिषदामध्ये नचिकेता सुद्धा म्हणतो, येयम प्रेते मनुष्य विचिकित्से अस्ति इति एके नायम अस्ति इति. आता त्यावेळेस सुद्धा वाद सुरू आहे. तर आहे की नाही म्हणे काही लोक म्हणतात. यमराजाला तो विचारतो की तुम्हीच सांगा, शरीर मेल्यावर काही आत्मा नावाची वस्तू आहे का. काही लोक म्हणतात आहे, काय म्हणतात नाहीये. तर अनुभव जर झाला असेल तर वाद कसा होईल. तर भज गोविंदम, विश्वास ठेव, आहे मी आहे. ब्रह्म अस्ति, अस्तित्वोपलब्धव्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आधी ब्रह्म अस्ति आणि मग ब्रह्म अस्मी. अस्ति पासून अस्मी पर्यंत जायचं आहे. ब्रह्म आहे आणि मग शेवटी काय, ते ब्रह्म मी आहे. भक्ती मार्ग सांगितलं आहे. भक्तीमध्ये काय, दास बुद्धी आहे, मी भक्त आहे, सगळ्यात जास्त आनंद तुझ्यामध्ये आहे, तूच आश्रय आहे, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. सगळ्या आश्रयांचा जो त्याग करतो तोच अनन्य भक्त आहे. त्यामुळे असं तू अनन्य हो. तर इथे भक्ती सांगितली. आणि तिसरं भज गोविंदम म्हणजे भगवंताचं ज्ञान प्राप्त करणे. लक्षात घ्या, पहिलं काय सांगितलं, भगवंताची सेवा करणे भज, दुसरं भगवंताशी प्रेम करणे, आणि तिसरं भगवंताला जाणणे की तू कोण आहे. हा ज्ञान मार्ग आहे, विचार मार्ग आहे, चिंतनाचा मार्ग आहे. जगामध्ये सगळ्यात जर कठीण गोष्ट काही असेल तर ती म्हणजे चिंतन करणे, विचार करणे. डोक्याला त्रास नका घेऊ. फार कमी लोक वेदांत ऐकतात का, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून विचार करावा लागतो. मी तर नेहमी म्हणतो, विचार करणे सोडा, विचार ऐकणे सुद्धा कठीण होऊन जातं. नुसतं येऊन बसा, विचार ऐका, 10 मिनिटानंतर स्विच ऑफ. बुद्धी कठीण आहे, वर जात आहे, डोक्यावरून जात आहे.
तर आम्ही नेहमी म्हणतो डोकं जरा वर करा, तर ते अडकले बघायचं वर जात. द पॉइंट इज टू थिंक इज मोस्ट डिफिकल्ट थिंग. म्हणून कर्ममार्ग सगळ्यात जास्त लोक फॉलो करतात. खूप लोक सेवा, समाजसेवा, धर्मसेवा, त्यांना ऍक्टिव्हिटी पाहिजे. हात पाय जोपर्यंत हलवत नाही तोपर्यंत वाटत नाही की आम्ही काही साधना केली. म्हणून प्राणायाम, योगासन याच्यामध्ये बघा किती गर्दी होते. आणि लोक हजार रुपये देऊन जातात, 1000, 2000, 5000 देईल. कारण त्याच्यामध्ये काय क्रिया, माणूस क्रियाशील आहे, कर्मप्रधान आहे. तर कर्म मार्गाचे साधक जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी भक्ती करणारे आहे. आणि सगळ्यात कमी ज्ञानमार्गी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे, इथे म्हटलेलं आहे. तर इथे जणू काही शंकराचार्य म्हणतात तुला जे वाटेल या तिन्ही मार्गांमध्ये, तो चांगला वाटेल किंवा सोपा वाटेल तो तू कर, पण कर. गोविंदम भज झालं ना. तर कर्म, भक्ती, ज्ञान. अच्छा, आता इथे गोविंद शब्दाचा अर्थ काय? गोविंद म्हणजे कृष्ण, सोपा अर्थ आहे. हे जे गोविंद नाव आहे ना, हे इंद्राने दिलंय भगवंताला. भागवतामध्ये तुम्ही वाचा, जेव्हा इंद्राचा अहंकार गळून पडला, गोवर्धन लीला आहे, 7 दिवस त्यांनी पाऊस पाडला पण काही झालं नाही. मग तो शेवटी त्यांनी शरणागती पत्करली आणि मग भगवंताचा अभिषेक केला इंद्राने दुधाने, कामधेनू गाईचं जे दूध आहे ते. आणि त्यावेळेस भगवंताला संबोधन दिलं त्याने, गोविंद गोविंद. तर गोविंद म्हणजे काय? तर गोविंद शब्दाचे 4 अर्थ गुरुदेवांनी आपल्या भाष्यावर दिलेले आहे. गोविंद पहिला अर्थ आहे गायीचं रक्षण करणारा. गो म्हणजे काय? गाय. गायीचं पालन करणारा, रक्षण करणारा, तर म्हणतात गोविंद. भगवंताचं नावच काय? गोपाल, गोपाळ कृष्ण म्हणतो. रामावतार मध्ये भगवंतानी फक्त गायीची पूजा केली, पण इथे भगवंतानी गायीची खूप सेवा केली. गायी चरवायला नेली, गोचारण वगैरे त्यांनी केलेलं आहे. तर गोपाल, गोविंद. दुसरा अर्थ आहे गोविंदाचा, गो म्हणजे इंद्रिया. या ज्या इंद्रिया आहे आपल्या 10 इंद्रिया, इंद्रियांना शक्ती देणारा जो आहे तो आहे गोविंद. संस्कृत मध्ये इंद्रियांना गो म्हटलेलं आहे. गंमत आहे, इंग्लिश मध्ये गो शब्दाचा अर्थ काय असतो? जाणे. त्यामुळे इंद्रिया ऑल्सो गो. इंद्रिया जातात, डोळे जातात रूपाकडे, कान जातात शब्दाकडे. तर ज्या इकडे तिकडे भरकटतात, फिरतात, बाहेर जातात, त्या कोण? इंद्रिया, गो. पण या इंद्रिया काम करू शकतात केव्हा? कोणत्या शक्तीमुळे? तर म्हणजे आतमध्ये एक चैतन्य बसलंय. चैतन्यामुळे डोळे पाहत आहे, वाणी बोलत आहे, कान ऐकत आहे. म्हणून देवाचं एक आणखी नाव आहे ऋषिकेश, ऋषिकाणाम ईश, इंद्रियाणाम ईश. तर इंद्रियांचा जो स्वामी आहे तो कोण? गोविंद. दुसरा अर्थ झाला. तिसरा अर्थ, गोविंद म्हणजे काय? तर गो म्हणजे पृथ्वी. म्हणजे तुम्ही सगळे मनानेच अर्थ घेत आहे. संस्कृत डिक्शनरी पहा, त्याच्यामध्ये अमरकोश. अमरकोश एक अशी डिक्शनरी आहे, ती श्लोकांमध्ये डिक्शनरी. अद्भुत आहे. एक शब्दांचा अर्थ श्लोकांमध्ये दिलेला आहे, त्याचे पर्यायवाची पर्याय. तर गो म्हणजे एक अर्थ दिलेला आहे पृथ्वी, पृथ्वीचं रक्षण करणारा. म्हणून जेव्हा पृथ्वीवर खूप अत्याचार वाढतो तेव्हा पृथ्वी भगवंताच्या शरणीत जाते, गायीचं रूप घेऊन जाते. तर पृथ्वीचं रक्षण करणं. 3 झाले. चौथा अर्थ, गो म्हणजे वेद. वेद, चतुर्वेद. म्हणजे 4 वेदांचं रक्षण करणारा. आणि 4 वेद जिथून प्रकट झाले आहे
तो कोण आहे? भगवंत. तस्मात् निःश्वसिता वेदा. जशी श्वास आपल्या शरीरामधून प्रकट होते, लीन होते, त्याप्रमाणे वेद भगवंतामधून व्यक्त होतात, भगवंतामध्ये लीन होतात. तो वेदांचा जो अधिष्ठान आहे, वेदांचं जो रक्षण करणारा आहे, तो कोण? देव. म्हणून गोविंद. विंद धातूचे वेगवेगळे अर्थ आहे. विंदती म्हणजे जानाती, रक्षण करोती. तर जो गायीचं रक्षण करत आहे, पृथ्वीचं रक्षण करत आहे, वेदांचं रक्षण करत आहे, इंद्रियांच्या पाठीमागे जी शक्ती आहे त्याला म्हणतात गोविंद. तर अशा या देवाला तू काय कर? म्हणे प्रसन्न कर, त्याची सेवा करून, प्रेम करून, आणि या मृत्यू पाशापासून काय मुक्त हो. याप्रमाणे इथे पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्यांनी सुरुवातच केली. ज्ञान भक्ती कर्म काहीतरी तू कर. नाही नाही रक्षती डुक्रुम करणे. ही जी विद्या आहे, संस्कृत विद्या किंवा व्याकरणाची विद्या, ती वाचू शकत नाही. पण इथे विद्येची निंदा नाही, हे लक्षात ठेवा. पण परत सांगतो, वेळ, काळ, वेळ. तरुणपणे जेवढी विद्या तुम्ही प्राप्त करू शकता का? कारण असं म्हटलेलं आहे, विद्या विहीन पशु. विद्या पाहिजेच आपल्याकडे. विद्येची एवढी स्तुती केलेली आहे, सगळे सुभाषित तुम्ही पहा. विद्या भोव यशस् सुख करी, विद्या गुरुणां गुरु, विद्या राजसु पूजिता न तु धनम, विद्या विहीन पशु, विद्याधनम सर्वधन प्रधानम, विद्यामित्रम प्रवासेषु. तुमच्याकडे काही विद्या असेल आणि तुम्ही अनोळखी अशा देशामध्ये गेला तर ती विद्याच फक्त तुम्हाला पैसा मिळू शकते. प्रवासामध्ये विद्या कामाची आहे. तर विद्या फार आवश्यक आहे. विद्या विहीन पशु, नाही तर काय पशुप्रमाणे. पण आता या ज्या विद्या आहे, लौकिक विद्या, जागतिक विद्या, जे आपण विद्यापीठामध्ये प्राप्त करतो, म्हणे त्या मृत्यूपासून वाचवू नाही शकत. तुम्हाला पैसा मिळू शकते, पैसा मिळेल, सुख सोयी सगळं मिळेल. म्हणूनच पूर्ण एज्युकेशन सिस्टम, शिक्षण पद्धती आहे. जास्त शिकलेला आहे त्याला जास्त पैसा आहे. पण जीवनाच्या ज्या समस्या आहे, दुःखाची निवृत्ती कम्प्युटर सायन्स नाही करू शकत, एआय नाही करू शकत. एआय आजकाल एआय आलेलं आहे ना आता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आधी एआय म्हणजे एअर इंडिया होतो, पण आता आश्चर्य पाया, भगवंतानी आपल्याला बुद्धी दिली आणि आपण एक नवीन बुद्धी बनवली आहे. कम्प्युटर आपण बनवलं आणि ते कम्प्युटर बुद्धिबळ खेळतं आणि ते आपल्याला हरवतं. विज्ञानाचा सुद्धा चमत्कार, विज्ञानाने काय काय केलं. पण परत ते सगळं आपण करू शकलो कारण भगवंतानी आपल्याला ही बुद्धी दिली आहे. तर विज्ञानाचं महत्व आहे असं नाहीये, पण त्याचे दुसरे साईड इफेक्ट सुद्धा आहे. मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, सगळं चांगलं आहे, पण याच्यामुळे अनेक अशा काही समस्या उत्पन्न झाल्या त्या 100 वर्षापूर्वी नव्हत्या, आहे की नाही. तर इथे म्हणतात तुम्ही विद्या प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, पण जे खरं ज्ञान आहे त्याच्याकडे दुर्लक्ष. याप्रमाणे इथे पहिला श्लोक आपण पाहिला. आता दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान शंकराचार्य अशा लोकांबद्दल बोलत आहे जे लोक पैशालाच महत्व देतात, पैशाशिवाय दुसरं काही नाही. ते म्हणतात सबसे बडा रुपया न बाप न भैया. तर असे जे धनप्रेमी लोक आहे, धनासक्त लोक आहे. आत्ता जे पहिला जो श्लोक आहे तो विद्यासक्त लोकांसाठी आहे, लक्षात घ्या. आता धनासक्त ते लोक सुद्धा चूक करत आहे, तर त्यांच्यासाठी शंकराचार्य आदेश देत आहे. हा श्लोक आपण वाचून घेऊ, उद्या याचा अर्थ पाहू. माझ्यानंतर म्हणा
यल्लभसे निज कर्मो